राज्यामधलं सगळ्यात पॉवरफुल राजकीय कुटुंब म्हणजे शरद पवार यांचं कुटुंब। काही वर्षांपूर्वी या पक्षामध्ये फूट पडली। अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार यांनी यावेळेला एकमेकांवरती टीका केली। दोन पक्ष झाले आणि त्यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा झाला। पण घरातल्या मंगल कार्यासाठी काल पवार कुटुंब हे एकत्र आलं। निमित्त होतं अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याचं। ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवार यांच्या घरच्या सुनबाई होणार आहेत आणि या साखरपुड्यासाठी राजकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या पाहुण्यांना निमंत्रण आहे। नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, पत्नी प्रतिभा आणि जावई बापू सदानंद सुळे यांच्यासह अजित पवारांच्या फार्म हाऊसवरती ते उपस्थित होते। विधी सुरू होण्यापूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांसोबतच इतर नातेवाईकांचेही आशीर्वाद घेतले। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवून कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र येण्याचा पवार कुटुंबाच्या या पैलूचं सध्या कौतुकही होत आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। मंदार, ही सगळी दृश्य महाराष्ट्र खरं तर बघतोय आणि या पूर्वीपासून जे घडलेलं आहे, गेल्या काही वर्षांमध्ये पक्ष फुटला, त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या ज्या काही फैरी झडल्या ते सगळं सुद्धा बघितलंय। नेमकं काय म्हणजे साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंबियांची ही साखर पेरणी म्हणायची का? पवार कुटुंबाचं हेच वेगळेपण आहे। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक संबंध हे कौटुंबिक संबंधाच्या ठिकाणी, असं दोन्ही बाजू सांगत असतात। आणि यामुळे आपण बघतो की दिवाळीचा पाडव्याचा कार्यक्रम असेल किंवा इतर कोणते कौटुंबिक कार्यक्रम असतील, तसंच हा साखरपुड्याचा कार्यक्रम, या साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सगळं कुटुंब एकत्र आलं होतं। शरद पवार जेव्हा अजित पवार यांच्या घोटवडे इथल्या या कार्यक्रमासाठी पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागताला स्वतः अजित पवार उभे होते आणि शरद पवारांना ते या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत आतमध्ये घेऊन येत आहेत आणि त्यांच्यासोबत श्रीनिवास पवार देखील आहेत शरद पवारांच्या सोबत। आता मधल्या काही काळामधलं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। राजकारणामध्ये किती आरोप प्रत्यारोप झाले। सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये लढल्या, तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधामध्ये लढले। मात्र राजकारणामध्ये एका पातळीच्या पलीकडे पवार कुटुंब विखार येऊ देत नाही। आपण महाराष्ट्रातल्या इतरही राजकीय कुटुंबांचा जर विचार केला तर जेव्हा एकाचे दोन भाग झाले, दोन शक्ल झाली, दोन पाती वेगळ्या झाल्या, तेव्हा खूप एकमेकांबद्दलचा विखार, विद्वेष दोन्ही बाजूंकडून दाखवण्यात आला आणि तो पुन्हा तसाच कायम राहिला। अनेक राजकीय कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये, मात्र पवार कुटुंबाचं हे वेगळेपण आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि याचमुळे होतं काय की हे पवार खरंच वेगळे आहेत का, की कधीही ते एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा पुन्हा पुन्हा रंगते। आणि हे या पवार कुटुंबाचं बलस्थान ठरतं। जी अनप्रेडिक्टेबिलिटी शरद पवारांच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू राहिलेली आहे की ते काही करू शकतात, तीच पुन्हा पुन्हा बोलली जाते की अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात, कारण जर इतक्या सहजपणे ते एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत तर। आणि त्यामुळेच पवार कुटुंबाचं हे कौटुंबिक वातावरण आणि त्यांचं राजकारण देखील महाराष्ट्रामध्ये वेगळं ठरतं, एकमेव ठरतं। अगदी मंदार, हे सगळे फोटो आपण बघतोय म्हणजे सुप्रिया सुळे यांचे सुद्धा फोटो आता याच कार्यक्रमामधले आपण पाहतोय आणि असंही बोललं जातंय की राजकारण एकीकडे, समाजकारण एकीकडे आणि कौटुंबिक हा सगळा जिव्हाळा, नातेसंबंध हे एकीकडे। मात्र अशीच स्थिती आपण ठाकरेंच्या वेळेला सुद्धा बघितली आहे। म्हणजे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे दोघं जण जेव्हा राजकीय व्यासपीठावरती असतात तेव्हा त्यांच्यामधले मतभेद आणि आरोप प्रत्यारोप आणि त्याच वेळेला काही कौटुंबिक कार्यक्रम किंवा मग आजारपणासारखी वेळ, तेव्हा मात्र हे कुटुंब एकत्र असतं। हे सगळं एकीकडे असताना कार्यकर्ते मात्र आपले जे चाहते असतात किंवा जे नेते असतात त्यांच्याविषयी काही वेगळे आडाखे बांधतं। मग कार्यकर्त्यांनी नेमकं काय ठरवायला हवं या सगळ्यामधून? या राजकीय नेत्यांची हीच चतुराई आहे की आपलं राजकारण साधताना, आपलं राजकारण पुढे नेताना कार्यकर्त्यांना ते चेतवतात, कार्यकर्ते भावनिक होतात आणि आपल्या राजकीय नेत्यांनी सांगितलेली भूमिका पुढे नेताना हे राजकीय कार्यकर्ते अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात। मात्र दुसरीकडे हे त्यांचे राजकीय नेते जे आहेत, जे त्यांचं नेतृत्व करतात, ते कोणत्या पातळीवरती विचार करत असतात आणि एकमेकांशी कोणत्या
पातळीपर्यंत संबंध ताणायचे असतात आणि कसा सलोखा करायचा असतो हे या राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या या नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे। मात्र इथं ठाकरेंचं राजकारण आणि पवारांचं राजकारण यामध्ये मूलभूत फरक असा आहे की ठाकरेंची दोन पाती वेगळी झाली, राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढला, उद्धव ठाकरेंनी वेगळा पक्ष काढला, अनेक वेळा दोघांनी एकत्र यावं अशी मागणी झाली, मात्र दोन्ही बाजूंनी त्यावरती नकारच देण्यात आला, दोन्ही बाजूंनी त्यामध्ये कुठेही पुढाकार दाखवण्यात आला नाही। पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं आहे की आता आपण दोन निवडणुका पाहिल्यात एकाचे दोन पक्ष झाल्यानंतर, पण पुन्हा पुन्हा ही चर्चा होती की दोन्ही पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात किंवा हे दोघे एकत्रच आहेत आणि त्यामुळं जो काही संभ्रम आहे पवारांच्या राजकारणाबद्दलचा तो कायम राहतो आणि राजकारणामध्ये जे टिकून राहणं आहे त्यासाठीची जी काही लवचिकता आहे ती आपण पाहतो। फक्त हे साखरपुड्याचंच उदाहरण नाही तर शरद पवारांच्या वाढदिवसाला देखील अजित पवारांनी त्यांच्या पक्षाचे सगळे नेते शरद पवारांना दिल्लीमध्ये जाऊन भेटले होते। एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जाहीरपणे बीडमध्येच सांगितलं होतं की शरद पवार हे आपले दैवत आहेत। तर यामुळे सतत संभ्रम आपल्या भोवती निर्माण करणं हे पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे। अगदी अगदी म्हणजे जो संभ्रम तुम्ही म्हणताय मंदार की आधी एकत्र होते नंतर वेगळे झाले, मात्र या सगळ्या कार्यक्रमांच्या दृष्टीने ज्या ज्या वेळेला ते एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला या पवारांचं एकूणच कौटुंबिक वेगळेपण सुद्धा दिसतं। पण असंही म्हणायचं का की पवार हा ब्रँड टिकवण्यासाठी हा सगळा पॉवर गेम सुरू आहे? अगदी परफेक्ट, कारण दोन्ही बाजूंना ठाऊक आहे की पवार हा ब्रँड जर टिकायचा असेल तर आपल्यासोबत दुसरी बाजू देखील राजकारणामध्ये जिवंत राहायला हवी, दुसरी बाजू देखील टिकून राहायला हवी, कारण दुसरी बाजू जर राजकारणामधून प्रभावहीन झाली किंवा संदर्भहीन झाली तर आपलंही महत्त्व उरणार नाही। शरद पवार राजकारणामध्ये टिकून आहेत म्हणून अजित पवारांना महत्त्व आहे। आत्ता अजित पवार ज्या पक्षांसोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत हे अजित पवारांनाही ठाऊक आहे आणि शरद पवारांनाही हे ठाऊक आहे की अजित पवार त्या बाजूला आहेत म्हणून आपलं राजकारण आपण विरोधाचं म्हणून जे आहे ते अधिक आक्रमकपणे करू शकतो आहोत। ठाकरेंच्या बाबतीत आपल्याला हे पाहायला भेटत नाही किंवा इतर की राजकीय कुटुंब आहेत यांच्या बाबतीत हे पाहायला भेटत नाही। आपण आत्ताच शिवसेनेचं जरी उदाहरण घेतलं, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांपासून वेगळ्या झाल्यानंतर कधीही एकमेकांसमोर हे नेते आले नाहीत, एकमेकांच्या बाबतीत अतिशय विकारी भाषेमध्ये दोन्ही बाजूचे नेते बोलतात। मात्र राष्ट्रवादीमध्ये जर आपण पाहिलं दोन पक्ष वेगळे झाल्यानंतर देखील तो विखार दिसत नाही, आपल्यासोबत ती बाजू देखील टिकावी, ती बाजू देखील पक्ष म्हणून टिकावी, वाढावी असाच दोन्ही बाजूंचा प्रयत्न असतो। अगदी अगदी मंदारा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।